तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत, ते म्हणजे गप्पा उद्योजकांची. गणपती बाप्पांसाठी लागणारं सर्व काही ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. मग ते काही मूर्ती असो, दागिने असो की अजून काही. तर ह्या चला आपण हा पहिला सेगमेंट सुरू करू लालबागच्या मी फणसगावकर यांच्याकडून. तर आता आपण बोलूया थेट वृषभ फणसगावकर यांच्याशी. चला. तर वृषभ नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? मस्त. तर मला सांग ना वृषभ, तुझ्या कारखान्यामध्ये एक साधारण किती फुटाच्या गणपतीपासून किती फुटाच्या गणपतीपर्यंतचे दागिने अवेलेबल आहेत? आपल्याकडे ना 6 इंचापासून ते 22-24 फुटाचे बाप्पा जे असतात सार्वजनिक, त्या बाप्पांसाठी पण आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल असते. काही आता मला इथे मुकुट दिसत आहेत, तर बरोबर. मला मुकुटांचं सांग ना. ऍक्च्युअल मध्ये बघा, आपल्याकडे मुकुट जे स्टार्टिंग रेंज आहे ना, ते बघा तुम्ही बघू शकता. हे जे आहे ना, हे मुकुट आपल्याकडे 300 रुपयाचं आहे. आणि हे आपण जे आपल्या म्हणजे घरात आपलं जे मंदिर असतं, त्या मंदिरातल्या बाप्पांसाठी आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे आपण जेव्हा आपल्या उत्सवाला जे बाप्पा असतात, तेवढ्या साईजचे मुकुट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी 2 फूट, 1.5 फूट. हे बघा, हे आहे ना 2-2.5 फुटाच्या बाप्पाला जातो. हे आपण कस्टमाइज केलेलं आहे. हे जसं चांदीचे जे मुकुटचे जे असतात ना, जे म्हणजे फक्त फ्रंट मुकुट असतात ना, ते मुकुट आहे. याला रिमुव्हिंग आहे बघा. तशा पॅटर्न मध्ये आपण आता चांदीचा जसा पॅटर्न असतो तसा आपण सेम इमिटेशन मध्ये बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता, आपण आपल्या बाप्पाला पण घातला होता. हे बघा, ही एक साईज आहे आपल्याकडे. नंतर मग ही 1-1.5 फुटाच्या बाप्पासाठी जाते. नंतर मग तुम्ही बघू शकता, ही तुम्हाला जशी दाखवली 2 फूट. आणि हे जे आहे ना, हे 3-3.5 फूट बाप्पासाठी आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे फ्लॅट मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हे बघा, हे फ्लॅट मुकुट आहेत. हे 1.5 फुटाच्या बाप्पासाठी आहे, हे 2 फुटाच्या बाप्पासाठी आहे, आणि हे 2.5-3 फूट बाप्पासाठी आहे. हे जे आहे ते थोडासा ओल्ड ट्रेंड आहे, बट आता पण तेवढ्याच ट्रेंडिंगला जातात, कारण की हे इझी टू वेअर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट मध्ये बसतात, म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसतात. तर वृषभ, हे मुकुट घालून दाखव ना, म्हणजे एक अंदाज येईल की गणपती बाप्पावर ते कसे दिसतात. नक्कीच. बघा, मी तुम्हाला ना हा मुकुट जो आहे, हा मुकुट आणि आपला जो हाफ डोम मुकुट आहे, हा मुकुट तुम्हाला मी घालून दाखवणार आहे. आणि आपल्याकडे बघा, हे असे मुकुट सुद्धा असतात, म्हणजे जे डोम मुकुट असतात, जे आपण साईज मध्ये बनवून देतो. हे प्रॉपर पूर्ण राऊंड मुकुट आहे. म्हणजे कसं, हे आपल्या साईज नुसार आम्ही बनवून देतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे मुकुट आहे. हे हाफ राऊंड मुकुट आहे. पण तुम्ही जेव्हा आपण बाप्पाला घालू, तेव्हा तुम्हाला दाखवतो ते कसं दिसतं. हे बघा, हे रिमुव्हिंग होतं असं. आणि हे आहे ना, हे कमानीमध्ये आपलं चिकटतं पाठीमागे. आणि हे बघा, हा आपला डोम मुकुटचा पूर्ण फील आलाय बाप्पाला. आणि ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. हेच आपल्याकडे 1.5 फुटासाठी अवेलेबल आहे, 3 फुटासाठी अवेलेबल आहे. प्रत्येक साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. मग ह्या मुकुटची स्टार्टिंग किती पासून आहे? ह्या मुकुटची स्टार्टिंग आपली 4000 आहे. कारण की ह्याच्यामध्ये तसं काम आहे. ऍक्च्युअल मध्ये प्लेटिंग जे आहे ना, ते दोन्ही पण सेमच आहे. म्हणजे प्लेटिंग ह्याची पण सेम आहे आणि ह्याची पण सेम आहे. बट फक्त फरक असा आहे की कारागीरचा फरक आहे. कारागीर लोकांनी बघा, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कसं बारीकी काम केलंय. हे बघा, हे जे काम आहे ना, एकदम डिटेलिंग वर्क आहे. तुम्ही बघा, पूर्ण डिटेलिंग आहे. आणि हे जे आहे ना, हे हाफ राऊंड मुकुट आहे, म्हणजे हाफ डोम मुकुट आहे. त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे. म्हणजे मला एक लालबागच्या राजाची मुकुट दिसते. बरोबर, ही लालबागच्या राजाची मुकुट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहेत. 2 आणि 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी, 2.5 आणि 3 फुटाच्या मूर्तीसाठी. मग नॉर्मली आता हे मुकुट अगर कोणाला हवे असेल तर याचा माप कसं काय होतं? ऍक्च्युअल मध्ये बघा, जर समजा तुम्हाला आहे ना लालबागच्या राजाचा मुकुट घालायचा असेल ना, तर तुम्हाला पहिला मूर्तिकारासोबत कन्सर्न घ्यावी लागतो. म्हणजे कसं आहे, आपल्याला बाप्पाचा जो पीओपीचा मुकुट असतो, तो तुम्हाला काढावी लागतो. आणि त्याच्यानंतरच मग हा बाप्पाला घातला जातो. त्याच्याशिवाय हा फिटिंग बसत नाही. कारण की तुम्ही बघाल पाठीमागून, तर हा फुल राऊंड मुकुट आहे. आणि हा मुकुटावरती मुकुट बसू शकत नाही. जर समजा तुमच्या बाप्पाला म्हणजे आपण जर समजा मुकुट काढणार असू पीओपीचा, तरच हा बसणार आहे. ओके. आणि तुझ्या मागे अजून काही सेट्स पण दिसत आहेत, ते पण. हो, नक्कीच. बघा, हे लालबागचा राजाचा सेट आहे. हे लालबागचा राजाचा 2-2.5 फुटाच्या मूर्तीसाठी सेट आहे हा. आपल्याकडे ह्याच्यामध्ये 1 फुटापासून ते
आपल्याकडे 5-6 फुटाच्या बाप्पासाठी अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता 6 फुटाचा पण सेट आपल्याकडे अवेलेबल आहे. हा बघा, हा 6 फुटाच्या बाप्पाचा सेट आहे. आता तसं बघितलं गेलं तर तुम्ही चिंतामणी सेट पण तुम्हाला दिसेल बाजूला. हा चिंतामणी बाप्पाचा सेट आहे. मग हे पण सगळ्या साईजेस मध्ये अवेलेबल आहे. राईट, हे आपल्याकडे 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत साईज अवेलेबल आहे. आणि चिंतामणीचा फक्त हार अवेलेबल नाहीये, बाकी सगळं मोठ्या मोठ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके. तर ऋषभ, इथे अजून खूप सगळे सोनपट्टेही दिसत आहेत गणपती बाप्पांचे. बरोबर, हे बघा, तर हे जे आहे ना आपल्याकडे 1 फुटाचा बाप्पासाठी, म्हणजे 1 फुटाचा जो आपला घरातला गणपती असतो त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणजे सोनपट्टा हा आहे. इतका छोटा ना, म्हणजे हे बघा, हा माझा बोट आहे. हा लिटरली इतका बरोबर. छोटा आहे. बरोबर, 8 इंचापासून ते आपल्याकडे बघू शकता तुम्ही पूर्ण रेंज आहे. आणि ह्याच्यामध्ये स्पेशली असं आहे ना की आपल्याकडे कस्टमाइज सुद्धा आहेत. जे आपण कस्टमाइज केलेले आहेत ते आपण व्हिडिओ मध्ये शो नाही करू शकत. ते सुद्धा आपल्याकडे रेंज रेडी मध्ये ठेवलेले आहे आपण. ओके. आणि Yes. मला सांग ना, की आता काल पण आपण आगमनामध्ये बघितले की खूप वेगवेगळे हे होते. बरोबर, त्याबद्दल सांग ना, की तो तुझं कसं का होतं, की कालचा आगमनाचा दिवस तुझा कसा होता? ऍक्च्युअल मध्ये आगमनाचा दिवस माझा खूप म्हणजे बोलत ना, खूप म्हणजे स्पेशल डे होता माझ्यासाठी कालचा. कारण की 8 गणपती बाप्पा आपल्या लालबाग परेल मधून निघाले होते. आणि 8 पैकी आपले 5 गणपतींना आपले ज्वेलरी लावली होती. आणि जे बाकीचे 3 होते ते पण पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याकडे येतील. ही मला विश्वास आहे माझ्या कामावरती एवढा. तर वृषभ, काय करतोयस? ऍक्च्युअल मध्ये मी हे करतोय की आपल्याकडे आता प्लेटिंग वरनं माल आलाय. हे पूर्ण बाप्पाचे दागिने आहेत. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला दाखवतो बघा, हे सगळे हे बाजूबंद आहेत. हे सगळे कव्हर करून ठेवले. हे लालबाग सरायचा पूर्ण सेट आलाय आपल्याकडे. हे बघा दादा, या वर्षी आपण नवीन लॉन्च केलेलं आहे, म्हणजे करणार आहोत, अजूनपर्यंत काम बाकी आहे. लालबाग सरायचा सोनपट्टा ऍज इट इज आहे एकदम. हा, म्हणजे आता नॉर्मली ना आपलं हे मोर बघायला नाही भेटत, तेही याच्यामध्ये आलेले आहेत. बरोबर बरोबर. आणि ऍक्च्युअल मध्ये हे जे आहे ना, हे प्रॉपर लालबाग सराजाला जसा सोनपट्टा असतो ना तसा सोनपट्टा आहे. आणि याच्यामध्ये एवढी डिटेलिंग टाकली आहे ना वर्क मध्ये, तुम्हाला दिसत असेल एकदम सेम टू सेम लालबाग सरासारखा. तर अजून काय नवीन लॉन्च करतोयस यावर्षी? लॉन्च तर बघा, सगळा नवीन नवीन जे बाप्पाला लागणार आहे तसं तसं लॉन्च होणारच आहे. कारण काय भरपूर मोठ्या मोठ्या मंडळांची पण मी कामं घेतलेली आहेत. तर मग त्याच्यावरती मला काम चालूच आहे. कस्टमाइज जे केलेलं आहे वर्क, ते या वर्षी सगळं आपण लॉन्च करणार नाही ठरवलेलंच होतं. तर हळूहळू जसं जसं बाप्पाचे आगमन होतील तसं तसं सगळ्यांची कामं दिसत जाणार आहेत आपली. ओके. तर अजून मला आता इथे हा एक मोर पण दिसतोय. हा नेमका काय आहे? हा आहे ना चिंतामणी बाप्पाला जो मोर असतो ना साईडला, तो मोर आहे जो आपण आहे ना आपल्या पीओपीच्या मुकुटावरती लावतो. हा बघा, हा, म्हणजे ते मुकुटावर लटकन सोडतात. बरोबर. लटकन जिकडे लागतो ना बाप्पाचा हो. जो मोर असतो त्याच्यावर, त्याच्या खालती असा लटकन लागतो मोराच्या खाली. आणि इथे हार पण काही आहेत गणपती बरोबर, बाप्पाचे. आपल्याकडे हार मध्ये भरपूर सारे रेंज आहेत. तुम्हाला आता जो आपला काल आपण लावला होता, जो हार मोठा जवळ 6.5 फुटाचा जवळजवळ हार होता, तो आपण लावला होता, तो परत रिस्टॉक झालेला आहे आपल्याकडे. जो काल आपण म्हणजे काल आता लागला तर तो भरपूर त्याची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. तर आपण स्टॉक मध्ये त्याचा बनवून ठेवलेला आहे. कस्टमाइजच आहे काम ते पण. तर जर समजा तुम्हाला वेगळं काही काम हवं असेल तर आपल्याकडे डबल, म्हणजे जसा लालबागचा जसा डबल हार असतो ना, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर सारे व्हेरायटीज आलेली आहेत. तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल. तर वृषभ, हे दात आहे ना गणपती बाप्पांचे? येस येस, हे दंत आहेत बाप्पाचे. तुम्ही बघू शकतात एकदम रेखीव काम आहे याच्यावरती सुद्धा. आणि हे आपल्याकडे आहे ना एकदम मोठ्यातले मोठे साईज, म्हणजे एकदम बोलतात ना 22 फूट वगैरे, जे आता हे तर 8-9 फुटाच्या बाप्पासाठी आहेत. 22 फूट 14 फूट जे पण हा आपल्याकडे छोटा दात आहेत. जरा दाखव, म्हणजे ह्याच्यावरची डिटेल वर्क बघा, म्हणजे इतका डिटेल वर्क आहे ना यामध्ये बघा. आणि हे पण बघा, हे मोर आहे, ह्याच्यावरती मोराची डिझाईन आहे पूर्ण. हे बघा, म्हणजे बघा खालती तर इतके छोटे छोटे मोर आहेत ना पूर्ण. आणि मग हे पण असे नॉर्मली लगेच बसतात मूर्तीवर, की काय सांगायला लागतं ऍक्च्युअल आधी? मध्ये बघा कसं आहे माहितीये का, हे जर असा म्हणजे हे कसे असतात, हे प्रॉपर दंत जे आहेत ना त्याच्या वेगवेगळ्या मूर्तिकाराचे साईज असतात. हे ऑलमोस्ट माझ्याकडे साईजेस अवेलेबलच आहेत प्रत्येक मूर्तिकाराचे. बट
जर समजा इन केस कोण लांबून कोण येत असेल आणि जर समजा त्यांनी आपल्याला सांगितलं की 14 फुटाची बॉडी आहे, 12 फुटाची बॉडी आहे, तर मग आपण त्यांना ते देतो आणि नॉर्मली ते काय करायचं असतं, त्यांना घेऊन ते मूर्तिकारांना द्यावी लागतं. म्हणजे मूर्तिकार त्या हिशोबाने थोडासा घासून वगैरे ते दंत प्रॉपर सेट करतात. ओके. तर अजून आता आता जसं आता आपण हे बघितलं, सोनपट्टे बघितले, त्याच्यानंतर हा हार बघितला, बरोबर. त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा अजून एक हार दाखवतो. मुंबईच्या राजाचा हार आहे, खूप ट्रेंडिंग आहे. हा बघा, वा वा, हा जो हार आहे ना हा 4 फुटाचा आहे. माझ्याकडे ह्याच्यामध्ये 3 फुटापासून ते आपल्याकडे कमीत कमी म्हणजे 3 फुटाच्या बाप्पासाठी 1 फुटाच्या बाप्पासाठी पण अवेलेबल आहे. पण मोठ्या साईज मध्ये म्हणजे जे 7 फूट 8 फूट बाप्पा असतात ना त्या साईज मध्ये आपल्याकडे 4 फुटापासून 3 फुटापासून ते 6 फुटापर्यंत हा हार माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि मी नुसतं काय फक्त लोक जसे बाहेरचं काय करतात, हा पट्टा जो आहे ना हा पट्टा वाढवतात. पण आपलं तसं काम नाहीये. जर समजा तुमची 6 फुटाची बॉडी म्हणजे 6 फुटाचा तुम्हाला हार हवा असेल तर हा जो पेंडंट आहे ना तो कमीत कमी 20 ते 22 इंचापर्यंत जातो. आता हा जो पेंडंट आहे 12 इंचाचा आहे, तुम्ही बघू शकता, तरी पण हा केवढा मोठा वाटतोय 12 इंचाचा पेंडंट. पण हा सेम आपल्याकडे 18 इंचामध्ये पेंडंट अवेलेबल आहे, 8 इंचामध्ये अवेलेबल आहे आणि 18 आणि 22 असे 4 साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत. अरे मला इथे काय ना गणेश गल्लीचा पण हार दिसतोय ऍज इट इज. बरोबर. हा बघा, हा गणेश गल्लीचा जो तुम्हाला तसा आता जसा हा दाखवला सेम तसा सिमिलर मध्ये हा आहे छोट्या गणपतीसाठी आणि त्याचा बॅकग्राऊंड पण आहे पाठीमागे. आणि असा बॅकग्राऊंड वगैरे करून पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड वगैरे पण आपण करून देतो. म्हणजे आपण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. पण नॉर्मली मग असं अगर काही वेगळं हवं असेल तर किती दिवस आधी तुला कॉन्टॅक्ट करायला लागणार? आता वेगळं म्हणजे बघा, जर समजा कस्टमायझेशन हार मध्ये वगैरे असेल ना तर अजूनपर्यंत माझ्याकडे हारची कस्टमायझेशन चालूच आहे. पण माझ्याकडे ऑलरेडी जे डिझाईन स्केच केलेले आहेत त्याच्यावरतीच मी काम करतोय. नवीन स्केच करून वगैरे आता देत नाहीये, कारण की माझे डिझायनर जे आहेत त्यांचं ऑलमोस्ट दुसरं काम चालू आहे. म्हणजे जे आता काम ऑलरेडी आपण घेतलेले आहे त्याच्या डिझायनिंगचं काम चालू आहे. बट जर समजा तुम्हाला माझ्याकडचे जे स्केचेस आहेत त्याच्यामधले जर तुम्हाला काही आवडले तर आम्ही ते तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो. ओके. आणि आता हा राजा पण बघूया. हा राजा किती फुटाच्या मूर्तीसाठी म्हणजे हा 2 फुटाचा राजा आहे. हा 2 फुटाचा बाप्पा आहे. बॅकग्राऊंड सोबत 2.5 फूट होतो. मग ह्याच्यामध्ये हा कुठला सेट आहे, काय काय ह्याच्यामध्ये? बघा, ह्याच्यामध्ये जो आहे ना ते सोनपट्टा, ठीक आहे, नंतर बिग बाली, नंतर मग चक्र, नंतर मग आपला राजदंड बोलतात ना, म्हणजे लालबागचा राजा जो राजदंड असतो तो आहे. आणि बाजूबंद आहेत. त्याला हार बघू शकतात, एकदम हाराची डिटेलिंग बघा, प्रॉपर जशी हाराची डिटेलिंग असते लालबागच्या राजाची तशी. आणि जो आपण बोललो होतो की ह्या वर्षी आपण आपला जो फ्लावर वाला जो लोटसचा जो आपला डिझाईन आहे कमरपट्ट्यामध्ये, तो सेम टू सेम कमरपट्टा सुद्धा आपण बनवलेला आहे. आणि आपला जे आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळं राजाचं कव्हर केलेलं आहे. फक्त आता आपलं जे काम राहिलेलं आहे तो जो छोटा हार आहे तो सेम बनवायचा आहे. हा नवीन हार बनवल्यामुळे आणि आपण पाय पण आहे, तर मला एक मिनिट ते पाय काढून दाखव. पायाची डिटेलिंग बघा. आणि असे इझिली लागतात ना? बरोबर. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. आणि गदा पण दिसतोय, तुम्ही गदाही दाखवतो. तर नॉर्मली हा बोलतात अख्खा लालबागच्या राजाचा अख्खा सेटच आहे बरोबर. तुझ्याकडे. लालबागचा राजाचा पूर्ण सेट आपल्याकडे आहे. हा लालबागचा राजाचा गदा आहे. हा गोल्डन मध्ये आहे. याच्यामध्ये सेम सिल्वर मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणाला सिल्वर पाहिजे असेल सिल्वर भेटेल. अंगठी सुद्धा आहे बाप्पाची, म्हणजे जी नाजूक अंगठी आहे ती पण आपण बनवलेली आहे. म्हणजे ऍज इट इज लालबागच्या राजा सारखेच आहे, जशी पूर्ण. मोठ्या मूर्तीला असते बरोबर बरोबर. तशी. तर वृषभ, आता हे तर तुझ्याकडे आहेच. मला काही आता चांदीचेही तुझ्याकडे काही प्रोडक्ट्स होते, तर तेही बरोबर. दाखव ना. चांदीचे आपण आता ऑर्डर वरतीच काम करतोय नॉर्मली, म्हणजे मोठ्या मोठ्या मंडळांची पण आपल्याकडे कामं चालू आहेत चांदीमध्ये. आणि आता माझ्याकडे जे छोट्या गणपतीचे जे स्टॉक आहे ते तुम्हाला दाखवून घेतो. तर वृषभ, चांदीचं आपण बोललेलं असतं, काही चांदीचेही दागिने दाखव ना आपल्या गणपती बाप्पांसाठी. कसं आहे बघा, आपल्याकडे ना चांदीचे आपण नॉर्मली कस्टमाइज करून देतो दागिने, कारण की कसं त्याची कॉस्टिंग जी असते ना ती साधारण ₹1,00,000 वरती असते. म्हणजे 1,00,000 ते 3,00,000 घरात जाते. तर Okay. मग जर समजा तुम्हाला तुमच्या बाप्पासाठी तुम्ही जर समजा चांदीचे दागिने बनवायचा बघत असाल ना तर ते प्रॉपर साईज मध्येच होतील ह्याची आम्ही काळजी घेतो.
आता नॉर्मली काय आहे, हे बघा, हे 2 महिने अगोदर माझी ऑर्डर होती. म्हणजे हा पूर्ण सेट आपल्याकडे बनवायला आला होता. जवळजवळ आपल्याकडे 3 ते 4 सेटची ऑर्डर चालू आहे आता सध्या. ह्याच्यामध्ये काय आहे, सोनपट्टा, नंतर मग हा बघा, हा सोनपट्टा आहे लालबागच्या राजाचा. डिटेलिंग बघू शकता तुम्ही. आता नॉर्मली जे ही फिनिशिंग आहे ना, ही फिनिशिंग आपल्याला इमिटेशन मध्ये येत नाही. त्याच्यामुळे लोक चांदीचे दागिने बनवायसाठी आपल्याकडे येतात. हे हुबेहूब आपण लालबागचा राजाचा जो आहे पॅटर्न, तो आपण बनवलेला आहे. हारामध्ये पण बघू शकतात आणि तुम्ही सोनपट्ट्यामध्ये सुद्धा बघू शकता. आणि सेम डिझाईन आपण आहे ना कड्यामध्ये पण केलेली आहे. बघा, हा बॅक कड आहे आणि हा फ्रंट कड आहे. आता मी हे फक्त सॅम्पल तुम्हाला दाखवायसाठी काढलेले आहे. त्याच्यावरती अजून काम बाकी आहे. हे स्टोन सेटिंग वगैरे बाकी आहे. बघा, हा फिनिश झाल्यावरती प्रोडक्ट आहे ना, हा असा दिसणार आहे. हे बघा कास्टिंग आपल्याकडे ना पाय चरण आले आहेत बाप्पाचे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर डिटेलिंग वर्क आहे याच्यामध्ये. आणि हे ऍक्च्युअल मध्ये ना आपण कॅड कॅमनीच केलेलं आहे. म्हणजे जे आपण तुम्ही बघितलात की सोनपट्टा नंतर मग बाजूबंद जे आपण ज्या प्रोसेसने केलेले आहे ते सेम आपण आहे ना आता कास्टिंग मध्ये केलेले आहे. तुम्ही फिनिशिंग बघा. आणि अजून याचं पॉलिशिंग आणि सगळं काम बाकी आहे, म्हणून तुम्हाला तसं रफ दिसतंय. याचं काम आहे ना, सगळं चांदीमध्येच आहे का? हे चांदीमध्ये आहे. ह्याला आहे ना आता तुम्ही बघू शकता. हे बघा, हा चांदीचा हार आहे बाप्पाचा. ओके. याच्यावरती गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. म्हणजे मायक्रो गोल्ड जे गोल्ड चढवतो ना आपण, मिनिमम गोल्ड चढवतो ना, असा प्रोसेसने केलेलं आहे. आणि याच्यावरती स्टोन वर्क पण केलेलं आहे. ह्याच्यावरती स्टोन वर्क म्हणजे नव्हता दिसला असेल तुम्हाला. हे पूर्ण खाली होता. आता असं स्टोन सेटिंग ह्याच्यावरती होणार आहे. ते काम बाकी आहे, त्याला काम चालू आहे. आणि मुकुट बघा, हा एकदम अट्रॅक्टिव्ह मुकुट आहे. डिटेलिंग वर्क बघू शकता तुम्ही. असं जर तुम्हाला तुमच्या बाप्पासाठी चांदीचे दागिने बनवायचे असेल तर पूर्ण मूर्ती किंवा बाप्पाचा जे पण आपल्याला बनवायचं असेल त्याचे साईजेस प्रॉपर लागतात. आणि अजून एक आता ह्याच्यामध्ये दिसतोय तो म्हणजे हा चिंतामणीचा ची. बरोबर, आपण यावर्षी चिंतामणीचा ची सुद्धा बनवलेला आहे हातामध्ये. भरपूर मागणी होती आणि आपण हा अशा प्रकारे बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, डायमंड वर्क तर आहे जसं चिंतामणीला असतं तसं, पण हा तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा घालू शकतात आणि बाप्पाच्या हातामध्ये सुद्धा घालू शकतात. म्हणजे काय होतं, लोक जे आहेत ते बोलतात की आपण 700-800 रुपये 1000 रुपये खर्च करतोय, तर मग ते फक्त बाप्पाच्या हातामध्ये ठेवायसाठी एवढं कॉस्टिंग कशासाठी. तर मग ते आपण अशा प्रकारे बनवलंय. तुम्ही बघू शकतात, हा तर बाप्पाच्या हातामध्ये जाणारच आहे. इकडनं तुम्ही रुद्राक्षाची माळ वगैरे घातल्यानंतर, पण हा तुम्ही तुमच्या आपल्या गळ्यामध्ये बाप्पाचा जो आशीर्वाद, बरोबर आशीर्वाद हात बाप्पाच्या 11 दिवस हातामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर आपण आपल्या गळ्यामध्ये घालू शकतो. म्हणजे कायमस्वरूपी एक बाप्पाचा आशीर्वादच आपल्या सोबत राहील याची आपण काळजी घेतलेली आहे. आणि अजून एक तू हे काढलेलं चिंतामणीचा हार, तो पण तुम्हाला दाखवतो. हाताचा पेंडेंट पण आपण यावर्षी नवीन बनवलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवून घेतो. बघा, आपलं जसं दरवर्षी आपण काही ना काही नवीन डिझाईन बनवत असतो, तसं त्यातला हा एक पेंडेंट आहे ह्या वर्षीचा. अजूनपर्यंत लॉन्च केला नाहीये काही कारणास्तव, कारण की याच्यामध्ये अजून क्वांटिटी रेडी नाही झाली आहे. खूप मागणी आहे आणि ह्याची किंमत फक्त आणि फक्त 600 रुपये राहणार आहे. काय बोलतोय, एवढं स्वस्त आहे? हा स्वस्तामध्ये बनवलेला आहे आपण आणि एकदम क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. तर वृषभ, तुझ्याकडे अगर कोणाला यायचं असेल तर तुझा ऍड्रेस सांग ना. जर समजा आपल्या शॉपला कोणाला व्हिजिट करायचं असेल तर आपलं शॉप लालबागमध्ये आहे. आणि लालबागमध्ये जर समजा तुम्ही चिंचपोकीला उतरत असाल किंवा करी रोडला उतरत असाल तर तुम्हाला स्टेशन हे चिंचपोकी आणि करी रोड जवळ आहे. आणि जर समजा तुम्ही वेस्टर्न लाईनवरनं येत असाल तर वेस्टर्न लाईनला लोअर परेल हा स्टेशन जवळ आहे. आणि जर समजा तुम्ही हार्बर लाईनवरनं येत असाल तर तुम्हाला कॉटन ग्रीन हा स्टेशन जवळ आहे. तुम्हाला लालबागला आल्यावरती तुम्हाला वरती जो ब्रिज दिसतो त्याचा पिलर नंबर 42च्या एक्झॅक्ट समोर आपला एक बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या पाठीमागे म्हणजे आपला शॉप आहे. आणि कोणत्याही गल्लीमध्ये आपला शॉप नाही आहे, मेन रोडवरतीच आपला शॉप आहे. म्हणजे आपलं लालबागच्या राजाची मुखदर्शनाची रांग जाते बरोबर. आणि पिलर नंबर 42 भरपूर फेमस आहे. हो नक्कीच. आणि तुझ्या दुकानाचा टाइम काय आहे? आपल्या दुकानाचा टायमिंग सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आपल्या दुकानाचा टायमिंग आहे. तुझा कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर 7977846436. ठीक आहे. तर धन्यवाद वृषभ, तू इतका वेळ दिलास आम्हाला, त्यानंतर आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू.